आम्ही आता बिर्याणी बनवतोय सोनालीच्या घरी आणि मला चिकन बिर्याणी आवडते जास्त, पण ती चिकन खातच नाही, ती व्हेज बिर्याणी बनवते. बघू आता कशी बनते, आम्ही तुम्हाला दाखवू कशी बनवायची ते, आणि आम्ही स्वतःच यूट्यूबवरती व्हिडिओ बघून बनवणार आहे. थोडंसं पाणी टाकतोय, ते आम्ही आता भिजत ठेवणार आहे थोडा वेळ. आम्ही ओनियन फ्राय करतोय, हे गोल्डन ब्राऊन होतपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे, आणि मग हे नंतर आपण मॅरिनेशनमध्ये यूज करणार आहे. याला बरेचसं बोलतात ॲक्च्युली. हां, थोडं थोडं करून आम्ही करतोय. ह्याचा फ्लेवर खूप छान लागतो जेव्हा आपण मॅरिनेशन करणार ना, तेव्हा पण खूप छान फ्लेवर येईल. जस्ट अद्रक लसूणची पेस्ट रेडी करून झाली आहे, आणि इथे सगळ्या व्हेजिटेबल्स अजून कापून वगैरे ठेवले आहेत. आता ते मॅरिनेट करताना आम्ही दाखवतो तुम्हाला. राईस पण एक साईडला भिजत ठेवलेला, आता तो आम्ही पाण्यामध्ये उकडायला म्हणजे पाणी गरम करायला ठेवू, मग त्याच्यात टाकू राईस शिजायला. सुकन्या काय करते तिचं काय सांगू, वॉशिंग चालू आहे तिची वॉशिंग का. ओ मॅडम, काय करताय तुम्ही वरती, एवढ्या वरती? इकडे खाली बिर्याणी बनवायची आपल्याला. व्हेजिटेबल्स कापून वॉश करून झालेत आणि तर लावून ठेवलेत आता, आणि खडे मसाले पण ठेवलेत. आणि हे जाईल आता बॉईल करायला राईसमध्ये. आणि हा मी घरी बनवलेला बिर्याणी मसाला आहे, आणि हा मी आता त्याच्यात आपण मॅरिनेशनला चालू करतोय. तुम्ही सगळ्या व्हेजिटेबल्स जे आपण कट करून ठेवले ते टाकते आता. तर आपण फर्स्ट वाटाणा टाकतो, आणि नंतर आणि मग आपले हे व्हेजिटेबल्स. सगळ्या व्हेजिटेबल्स आपण टाकल्या जातात. आपण ह्याच्यात मसाले आणि दही वगैरे सगळं टाकतो. सो आता मी दही घेतला, सुकन्याने आता व्हेजिटेबल्स टाकले त्याच्यात आम्ही आता दही टाकतो. दहीने मॅरिनेशन करतो आम्ही. आणि राईस आमचं टोटल 1 किलो राईस आहे. तुम्ही म्हणजे 1 किलो राईसचा म्हणजे 1.5 किलो बिर्याणी बनणार आहे आमच्या. तिखट टाकलं याच्यात, थोडंच टाकायचं, नंतर आपल्याला ते बिर्याणी मसाला. सोनालाचा बिर्याणी मसाला घेतला, तो आम्ही मॅरिनेशनमध्ये टाकणार आहे, आणि त्याच्यानंतर ग्रेव्हीमध्ये पण टाकणार आहे. मग तसं तुम्ही हे करायचं, थोडं थोडंच टाकायचं, एकदाच नाही टाकायचं सगळं. हा ना, बिर्याणी मसाला बस पण टाकायचं आपल्याला, थोडीशीच टाकतो, नंतर शिजताना टाकतो. आम्ही हा क्रिस्पी असा बरीचसा रेडी केलेला, तो टाकायला विसरलो. पुदिना टाकलेला आहे आम्ही. आपण ह्याच्यात सगळं मिक्स केलं आहे, आणि ते आता आपण हे करून घेऊया, मिक्स करून घेऊया. राईससाठी राईस बॉईल करायसाठी पाणी उकळत ठेवलं आहे, त्याच्यामध्ये आपण लवंग, तेजपत्ता आणि काली मिरी टाकली आहे.
आपण पाणी काढून घेणार आहे आणि मग आम्ही हा इथे घेतला आणि राईस खूप मस्त झाला आहे, तुम्ही बघू शकता किती. तर असं आपल्याला राईस बनवायचं आहे आणि मग नंतर आपण ग्रेव्हीची तयारी करूया. आपण ग्रेव्ही बनवायला घेतली आणि त्याच्यात आपण आता ऑइल टाकलंय. आता आम्ही जिरं, तेल गरम झाल्यावर ते जिरं टाकायचंय, तेजपत्ता आणि याच्यात आम्ही घेतले लॉंग, काळी मिरी, काजू आणि दालचिनी आणि मोठी इलायची टाकू. सगळं टाकू. ऑइल एवढं घेतलंय कारण की आपण त्याच्यामध्ये ओनियन, कॅप्सिकम आणि टोमॅटो सगळं टाकणार आहे, तर तेवढं ऑइल लागेलच त्याला. ऍड करतोय कांदा, थोडंसं गोल्डन ब्राऊन होतपर्यंत कांद्याला शिजून द्यायचं आहे. आता आपण ह्याच्यात कॅप्सिकम ऍड केली आहे. तर ह्याच्यामध्ये आपण आता टोमॅटो ऍड केलेत. याच्यात आम्ही ॲड करतो अद्रक लसूणची पेस्ट. जास्त टाकली तरी चालेल, त्याच्याने फ्लेवर येतो त्याला छान. आणि याच्यानंतर आपल्याला सगळे आपले मसाले ॲड करायचे, जे तुम्हाला बिर्याणीमध्ये टाकायचे असतील ते. मी आमचे मसाले दाखवते कोणते कोणते टाकणार आहे. सुहाना व्हेज बिर्याणीचा मसाला आणि हा घरात बनवलेला बिर्याणीचा मसाला आहे. लाल तिखट आणि हळद एकत्र मी टाकून देते. हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला. सगळे व्हेजिटेबल्स होते ते आम्ही आता याच्यामध्ये टाकणार आहे. आम्ही मॅरिनेट करताना याच्यामध्ये पनीर नव्हतं टाकलं, पनीर इथे साईडला इथे टाकलं, ते फक्त फ्राईड करून ठेवलेलं आम्ही, ते वरतून नंतर टाकतो. सगळ्या आम्ही मॅरिनेशन केलेलं व्हेजीस ॲड करतो आपण. तर आता आपण हे 15 मिनिटने ओपन करतो. तर वाव, हे सगळं आता थोडंसं अजून शिजायला पाहिजे. त्याच्यामध्ये आता आपण थोडं पनीर घालून घेऊया, जास्त नाही, थोडीशीच पनीर घेऊया कारण की ते सुट्यांना खाऊन टाकले उरलंच नाही, कारण की ते मी कटच करणार आहे तसं पण. आणि त्यांना पण आम्ही थोडेच आणलेलं, कारण की सोनालीला पनीर आवडत नाही. आमची ग्रेव्ही अशी खूप मस्त झाली. वा, तुम्ही बघू शकता किती ग्रेव्ही. तर आता आपण ह्याच्यामध्ये राईस टाकतोय. तर आम्ही ही जी ग्रेव्ही आहे ना ती पातेला शिफ्ट केली, कारण की त्याच्यामध्ये नव्हतं मावणार. मोठं पातेलं घेतलं आणि आता त्याच्यात ग्रेव्ही आता ऑलमोस्ट सगळी डन झाली. याच्यानंतर आपल्याला मेन पाणी टाकायचं थोडंसं याच्यावरती. याच्यात कलर नाही, तुम्हाला जर टाकायचं असेल. आणि कलर, हां कलरचं मेन सांगते, कलर आम्ही टाकत नाहीये. तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता कलर.